हरिओम. माझं नाव परेश सिंह चंद्रकांत तेरडे, उरण उपासना केंद्र. दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10-11च्या सुमारास माझ्या घराच्या पाठीमागे एक गोडाऊन आहे प्रचंड मोठं, जवळजवळ 8000 स्क्वेअर फीटचं, की जिथे पॅलेट्स ठेवले जातात. कंटेनरमध्ये जे पॅलेट्स असतात त्या पॅलेट्सनी पूर्णपणे अगदी जवळजवळ 2 ते 3 फ्लोअर मोठे उंच होईल एवढे प्रचंड प्रमाणात पॅलेट्स ठेवले जातात. 27 ऑक्टोबरला सकाळी 9-9:30 वाजता मी माझ्या दुकानामध्ये निघालो. माझं चष्म्याचं दुकान आहे आणि मी आलो दुकानामध्ये आणि एक 10-10:15च्या सुमारास माझ्या मिसेसचा फोन आला की आग लागलेली आहे घरी, लवकरात लवकर निघून या. तर मला वाटलं की कदाचित सिलेंडर किंवा असं काहीतरी झालं असेल, तत्सम झालं असेल. तर मी तिला विचारलं पटकन फोनवरती. ते म्हणते तसं नाही, पाठीमागे आग लागलेली आहे. मी म्हणलं तू एक काम कर, आईला घेऊन बाहेर ये, पटकन बाहेर जा घराच्या बाहेर. तर आणि मी शटर डाऊन केलं आणि 4थ्या ते 5व्या मिनिटाला मी बाईकवरून सुसाट घरी आलो. पाहतो तर काय की पाठीमागच्या जे गोडाऊनला, जो पण गोडाऊन होतं त्याला प्रचंड मोठी आग लागली होती आणि त्या आगीच्या ज्वाळा एवढ्या याच्यामध्ये भरभर पसरत होत्या आणि जवळजवळ 8000 स्क्वेअर फीट मधलं ते प्रचंड मोठं गोडाऊन आगीच्या धडाधड भक्ष्यस्थानी पडत होतं. मी आईला आणि मिसेसला उभं केलं आणि घरामध्ये लग्न कार्य असल्यामुळे जवळजवळ 4 ते 5 सिलेंडर्स असे आणून ठेवले होते. म्हटलं ते कसे काढता येईल. तर माझे काही श्रद्धावान मित्र आणि दुसरे जे मदतीला आले होते ते घरामध्ये घुसले, सिलेंडर्स बाहेर काढले. तेवढ्या वेळ सुद्धा त्या घरामध्ये थांबता येत नव्हतं, कारण जो वाऱ्याचा प्रवाह होता तो घराच्या साईडला असल्यामुळे आगीच्या एवढ्या प्रचंड ज्वाळा आणि धग पूर्ण पसरत होते की तिथे 1 सेकंद पण थांबता येत नव्हतं. त्यामुळे जेवढं काही सामान होतं, जेवढं काही लग्नाची तयारी होती घरामध्ये, 1-2 महिन्यापूर्वी जवळजवळ 17-17.5 लाख रुपये खर्च करून मी फर्निचर तयार केलं होतं, ते पूर्णपणे तिथे असताना आम्हाला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर उभं राहायला लागत होतं. पडलो होतो आम्ही त्यावेळेला. आणि ही आग एवढी प्रचंड होती की फटाफट सर्व खिडक्या फुटल्या. जवळजवळ घराच्या प्रिमायसेसमध्ये 16 ते 17 मोठी आंब्याची, फणसाची, इतर काही झाडं होती. ती झाडं सर्व धडाधड पेटली. अगदी उंच नारळाचं झाड सुद्धा अगदी अग्नीच्या याच्यामध्ये ते स्वाहा जसं होतं तसं होत होतं. या सर्व गडबडीमध्ये प्रचंड कोलाहल चालू होता. थोड्या वेळामध्ये अग्निशमन दलाचे सर्व बंब आले, जवळजवळ 8 ते 10 बंब आले आणि त्यांनी आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू केले. आग काही विझत नव्हती. एका ठिकाणी झालं की परत दुसरीकडे पाण्याचा फवारा झाला की तिथून परत धडाधड आग पेटत होती. पुन्हा तिथे पाणी मारलं की ती आग शांत झाली. दुसरीकडे गेलं की परत पुन्हा ती त्या केमिकलच्या ज्वालागळी पदार्थांमुळे ती आग पेटली जात होती. हे असं चालू असताना मिसेस रडत होती, आई होती, मुलगी याला गेली होती, कामाला गेली, ती आली, तिने बघितलं, ती हे झालं सर्व पूर्णपणे म्हणजे मन दुःखी होत होतं. पण ह्या सर्व ह्याच्यामध्ये एक आतमध्ये बापूंचा गजर आणि बापूंचा जप हा चालू होता. त्यामुळे धीर धरून होतो, कारण साहजिक होतं की माझ्याकडून जर धीर सुटला असता तर कुटुंबाची म्हणजे अजून हालत बेकार झाली असती. हे सर्व चालू असताना जवळजवळ ते 10 बंब कंटिन्युअस पाणी भरून पुन्हा येत होते. असे दिवसाला जवळजवळ 100 बंब झाले असतील. म्हणजे त्यांच्या 10-15 प्रत्येक बंबाच्या फेऱ्या झाल्या, जवळजवळ 8 ते 10 बंबाच्या. तरी आग काही विझत नव्हती. आमच्या प्रिमायसेसमध्ये विहीर आहे, ते विहीर कोरडी ठाक झाली, त्या विहिरीतलं पाणी संपलं तरी पण ती आग काही विझत नव्हती. हे सर्व चालू असताना आपले श्रद्धावान परिवारामधले सर्व जे बापू भक्त होते ते जास्तीत जास्त त्यांनी मदत करून धीर देण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व चालू असताना डॉक्टर श्रीसिंह दातार आले, म्हणजे माझे व्याही आले. त्यांनी मला धीर दिला आणि ते म्हणाले की आपण ह्या सर्व एवढ्या प्रचंड परिसरामध्ये की आता लग्न जवळ आलेलं आहे, तर आपण एक काम करूया, आपण रजिस्टर लग्न करू. तर त्याही परिस्थितीमध्ये मी त्यांना म्हटलं की नाही बापू कृपेने सर्व व्यवस्थित होईल, जसं होईल तसं होईल. मला माहित नव्हतं हे कसं होईल, कारण नेसत्या वस्त्रानिशी बाहेर होतो. जर हा पूर्णपणे बंगला जर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता तर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर मला टॉवेल किंवा अंतर्वस्त्र सुद्धा विकत घ्यावीच लागली असती, एवढी कंडिशन दिसत होती आणि एवढ्या प्रमाणामध्ये प्रचंड नुकसान होईल असं वाटत होतं. कालांतराने तो जो वाऱ्याचा प्रवाह होता थोडासा कमी झाला, परंतु
ग्राउंड फ्लोअरला आग लागली, फर्स्ट फ्लोअर मध्ये आतमधल्या फर्निचरला आग लागली, ग्राउंड फ्लोअरचे सर्व दरवाजे सर्व जळले. जुनं फर्निचर जे अगोदर वापरत होतं ते मी टेरेसवरती ठेवलं होतं, त्याला पूर्णपणे आग लागली, ते सर्व भस्मसात झालं. लाद्या उखडल्या पूर्ण प्रचंड आगीच्या धगीमुळे. हे सर्व होत असताना मन मात्र कुठेतरी स्थिर राहत होतं की नाही, बापू आहे आणि सर्व काही व्यवस्थित होईल. दुसरा दिवस गेला तरी आगीचं हे पूर्ण चालूच होतं. रात्री आम्ही उशिरा 12-12:30 वाजता एका मित्राच्या फ्लॅटवरती गेलो आणि तिथे कसं तरी आपलं झोप काढली. परत दुसऱ्या दिवशी सकाळी मी 6-6:30 वाजता तिथे गेलो, बघतो तर आग चालूच होती, धुमसत होती प्रचंड आणि मधून मधून लोळ उठत होते. या सर्व गोष्टीमध्ये एक निश्चित जाणवलं की वाऱ्याचा प्रवाह जो ह्या साईडला होता, म्हणजे माझ्या बंगल्याच्या साईडला होता, तो जर विरुद्ध दिशेला गेला असता तर जवळजवळ तिथे 500 घरं होती की ज्या घरांना हानी पोहोचली असती, जीवितहानी मोठी झाली असती. ठीक आहे की माझं जे काही नुकसान झालं, परंतु ते जर विरुद्ध दिशेला गेलं असतं तर अजूनही प्रचंड मोठी हानी झाली असती की जी कंट्रोलच्या बाहेर झाली असती. अशी आग पूर्णपणे उरण तालुक्यामध्ये गेल्या म्हणजे कोणीच बघितले नव्हते, गेल्या कित्येक वर्षामध्ये सोडा असा एवढा मोठा भयावह प्रसंग कोणाच्या बाबतीमध्ये घडला नव्हता. तो घडला. ही गोष्ट दादांपर्यंत पोचली आणि दादांनी दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं क्लिनिकला. मी काय जाऊ शकलो नाही, मिसेस गेली. दादांनी सांगितलं की जे काही मोठं संकट होतं बापून परत गेलेलं आहे आणि बापू व्यवस्थित जे काय असेल ते पूर्ण करतील. हा मोठा धीर होता. फक्त त्यांनी सांगितलं की तुम्ही लग्नाच्या अगोदरपर्यंत ललिता अंबिकेचं 3 पूजन करून घ्या. मिसेस म्हणाले की आपण लवकर करूया. म्हणलं जरासं थोडंसं फक्त आपल्याला सिरसार होऊन दे, कारण आपण घरी पण नाही आहोत, आपल्याकडे कपडेही नाही आहेत, काहीच नाही. म्हणजे हॉटेलमधून जेवण मागणं किंवा आपले श्रद्धावान मित्र जे होते त्यांच्याकडून जेवण यायचं, ते जेवण आम्ही जेवायचो आणि घरी जायचो तर बघायचं तर सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे आपलं. अशा याच्यामध्ये हे सर्व दिवस चाललेले असताना आणि दिवाळी जवळ आलेली आणि लग्नाचा मुहूर्तही जवळ आला होता. माझ्या जवळचे जे मित्र आहेत, मंगेश सिंह म्हात्रे, मुनीश सिंह म्हात्रे, सचिन सिंह पाटील, इतरही जे आहेत, त्यांचा खूप धीर होत होता. एक जवळजवळ ह्या पुढच्या 20-25 दिवसामध्ये एक 20 ते 25 टीम लावल्या प्रत्येक वेळी. कारण ड्रेनेज सिस्टम गेली होती, वॉटर सिस्टम गेले होते, टँक जळल्या होत्या, घरामधली सर्व इलेक्ट्रिसिटी पूर्णपणे त्या आतमधल्या कन्सिल वायर जळल्या होत्या. या सर्व परिस्थितीमध्ये श्रद्धावान परिवार सर्वात जास्त जवळ आला आणि ज्यांनी जास्तीत जास्त बापू कृपेने त्या केवळ एका ध्याने किंवा परत परिस्थितीला सावरायचं आहे या पूर्ण हेतूने अगदी घरापासून त्यांची पूर्णपणे मला मदत झाली. एक दिवाळीच्या आसपास कसं तरी घरामध्ये परत पुन्हा जाईपर्यंत एवढं काम करून झालं, म्हणजे ते बापू कृपेने करून घेतलं गेलं. आर्थिक मदत झाली आणि त्या ह्याच्यातून पूर्णपणे परत त्या घरामध्ये लग्नाच्या अगोदर एक आठवडा मी त्या घरामध्ये परत एंट्री मारली आणि त्या घरातूनच मुलीची पाठवणी झाली किंवा वरात निघाली आणि व्यवस्थित बापू कृपेने एकदम छानपणे जे लग्न पार पडलं. एवढा मोठा हा संकट आल्यानंतर आपण किती घाबरून जाऊ किंवा आपली मनस्थिती कशी होईल किंवा पूर्ण दोलायमान होईल किंवा कसं होईल, परंतु या सर्व याच्यामध्ये अखंड जप चालू होता माझा, मिसेसचा. हे सुद्धा जप चालू होता, म्हणजे तो बापू करून घेत होता आणि ती मनाला उभारी हा बापू देत होता. हे पूर्ण होत असताना आणि इतर सर्व गोष्टी करत असताना जे शारीरिक बळ, आर्थिक बळ, मानसिक बळ हे जे दिलं त्या अचिंत्यदानी आणि त्या परमप्रिय माझ्या बापूनीच दिलं, त्याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं शक्यच नाही. प्रत्येक सुखदुःखात कायम असणारा, माझ्या बरोबर असणारा माझा सद्गुरू, माझा मित्र, माझा सखा, माझा तारणहार हा माझ्या प्रत्येक जन्मामध्ये, माझ्याच नव्हे तर माझ्या प्रत्येक श्रद्धावान मित्रांमध्ये, श्रद्धावान परिवाराच्या प्रत्येकाच्या जन्मामध्ये हा बापू सदैव असावा अशी मी प्रार्थना करतो आणि माझा अनुभव संकीर्तन पूर्ण करतो. हरिओम.